नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर 2026मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना कधीपासून सुरू होत आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक मास म्हणजेच नक्की काय? तर अधिक मास हा हिंदू पंचांगानुसार येणारा 13वा महिना असतो. कारण चंद्रवर्ष सुमारे 354 दिवसाचे असते, तर सौरवर्ष हे 365 दिवसाचे असते. दोन्ही वर्षामध्ये येणारा हा 11 दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी दर साधारणपणे 32 महिने 16 दिवस आणि 6 तासांनी एकदा तरी अधिक महिना समाविष्ट केला जातो. या महिन्याला मलमास म्हणजे अशुभ महिना म्हटले जाते, कारण यात सूर्याची कोणतीही संक्रांत नसते, म्हणजे राशी बदल. परंतु भगवान विष्णूंनी स्वामित्व स्वीकारलं म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते आणि तो अत्यंत पवित्र असा भगवान विष्णूंनी या महिन्याचं स्वामित्व स्वीकारलं म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना खूप पवित्र मानला होऊ लागला. यंदा 2026मध्ये अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास किंवा मलमास कधी सुरू होतो? तर 2026मध्ये अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा रविवार दिनांक 17 मे 2026 आणि समाप्ती ही 15 जून 2026ला होत आहे. हा अधिक मास ज्येष्ठ महिन्यात येत आहे म्हणून याला अधिक ज्येष्ठ मास असे देखील म्हणतात. अधिक मासाचे काय आहे? तर हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मास हा पवित्र आणि अत्यंत पुण्यकारक मानला जातो. याचे मुख्य आणि त्यांचे महत्त्व देखील आहे. यामध्ये पहिलं म्हणजेच मलमास म्हणजेच धोंड्याचा महिना. कारण चंद्र महिन्यामध्ये जेव्हा सूर्याची कोणतीही संक्रांत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होत नाही, तेव्हा तो महिना हा किंवा अशुद्ध मानला जातो. म्हणून त्याला मलमास अशुद्ध महिना म्हणतात. मलमासामध्ये या महिन्यात विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य वर्ज्य केली जातात. महाराष्ट्रामध्ये याला धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखलं जातं. दुसरं नाव म्हणजेच पुरुषोत्तम मास. तर सर्व महिन्यांनी मलमासाला स्वीकारण्यासाठी नकार दिला होता, तेव्हा भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम महिन्याचे स्वामित्व स्वीकारले आणि त्या महिन्याला आपलं नाव दिलं. त्यामुळे हा महिना खूप अत्यंत पवित्र बनला आणि पुरुषोत्तम मासामध्ये विष्णूची उपासना, दानधर्म आणि सत्कर्म केल्याने अनेक पटीने फळ मिळते. अधिक मासामध्ये ही कार्य केली पाहिजेत. तर अधिक मास म्हणजेच तपस्या, व्रत आणि सत्कर्म करण्यासाठी मिळालेला एक विशेष संधीचा महिना आहे. विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा या महिन्याचे अधिष्ठाता देव भगवान विष्णू असल्यामुळे त्यांच्यासह माता लक्ष्मी देवीची देखील पूजा करावी. तर या महिन्यामध्ये भगवद्गीताचे श्रवण करायचे आहे. भगवद्गीता याचे देखील तुम्ही श्रवण करा किंवा भागवत पुराण वाचन करा किंवा श्रवण करा आणि कथा देखील या दिवसात तुम्ही आयोजित करा, कारण ते अत्यंत शुभ मानले जाते. व्रत, मासिक, उपवास महिन्यानुसार दिवसातून गुप्त एकदा जेवण करा किंवा दिवसातून रात्रीचं एकदा जेवण तुम्ही करू शकता. अधिक मासामध्ये येणाऱ्या दोन्ही एकादशीचे व्रत हे तुम्ही अवश्य करा. ते अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यामध्ये दानधर्म हे देखील तुम्ही आवर्जून करायचं आहे. दानधर्मामध्ये तुम्ही वस्त्रदान, अन्नदान किंवा पाणीदान, गोदान देखील करा. त्यानंतर पवित्र
कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचं आहे किंवा तीर्थक्षेत्रात तुम्ही स्नान केल्यानंतर सर्व पापाची निवृत्ती ही देखील होते. त्यानंतर त्या दिवसांमध्ये तुळशी आणि पिंपळाच्या झाडाची पूजा देखील करायची आहे. तुळशीला जल देखील अर्पण करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अधिक मासामध्ये कोणती कार्य टाळायची आहेत किंवा कोणती कामे वर्ज्य करायची आहेत, चला तर मग बघू. तर तुम्ही अधिक मासामध्ये लग्न करणे हे वर्ज्य मानले जाते. नवीन व्यवसाय हा देखील या मासामध्ये प्रारंभ करू नका. नवीन मोठे आर्थिक व्यवहार करू नका किंवा नवीन मूर्तीची स्थापना देखील करू नका किंवा धार्मिक विधी देखील ह्या महिन्यामध्ये करत नाहीत. हा महिना हा शुभ कार्यासाठी वर्ज्य असला तरी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्यकारक मानला जातो. तर या महिन्याचे नाव अधिक मास जास्त असल्याने या काळात केलेले कोणतेही पुण्य, दान, धर्म आणि उपासना केलेले फळ हे अनेक पटीनं जास्त मिळते. हा महिना हा भगवान विष्णूचा म्हणजेच पुरुषोत्तम मास असल्याने त्याची उपासना, जप, तप, सेवा करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. तर ताईंनो, तुम्ही या महिन्यामध्ये श्रीमद भगवत कथा पुराणाचे वाचन किंवा श्रवण करायचे आहे. त्यानंतर एकादशी देखील व्रत हे अधिक मासात येणारी एकादशी उपवास अवश्य करायचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा महिना आपल्या मनाला रिसेट करण्याची संधी देतो. जसं मोबाईल स्लो झाला की आपण त्याला रिस्टार्ट करतो, तसंच आपलं मन, ताण, चिंता नकारात्मकतेनं भारी झालं असेल तर अधिक मास म्हणजेच मानसिक रिस्टार्ट बटन आहे. भगवंताला मनापासून शरण गेलं की अधिक मासात केलेलं सर्व काही अगुणित फळ देतं. म्हणून या महिन्यात तुमच्या देवाप्रती भक्ती ठेवा, मनात प्रेम ठेवा आणि रोजच्या जगण्यात सकारात्मक ठेवा. तर मित्रांनो, हा होता अधिक मासाचा सुंदर प्रवास, त्याचं महत्त्व, त्याची युक्ती आणि आपण यातून मिळवू शकणारा आध्यात्मिक आनंद. आजच्या व्हिडिओमधून तुम्ही अधिक मासाची खरं ओळी मिळाली असेल अशी आशा करते. अधिक मासाचा 2026चा प्रारंभ 27 मे 2026 पासून होतो आणि हा मास 15 जून 2026 रोजी संपतो.